विधानसभा निवडणुकीमधील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा आपला विजयाचा धडाका कायम राखला। नुकत्याच जाहीर झालेल्या नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांच्या निकालांनी राज्याच्या राजकारणातील महायुतीचं वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित केलेलं आहे। या निवडणुकीमध्ये महायुतीने विरोधकांचा दारुण पराभव करत दणदणीत यश संपादन केलं। राज्यातील जनतेने महाविकास आघाडीला नाकारत महायुतीला कौल दिलेला असून आतापर्यंतच्या निकालानुसार महायुतीचे तब्बल 213 नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत। या उलट महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवरती समाधान मानावं लागलेलं आहे, तर बाकीच्या ठिकाणी स्थानिक आघाड्यांनी बाजी मारलेली आहे। पक्षनिहाय आकडेवारीवरती नजर फिरवल्यावरती लगेचच दिसून येतं की भाजप पुन्हा एकदा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलेला असून एकट्या भाजपचे 118 नगराध्यक्ष यावेळेला विजयी झालेले आहेत। तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं 58 जागांवर तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं 37 जागांवरती विजय मिळवलाय। दुसरीकडे महाविकास आघाडीची पिछेहाट सुरूच आहे। काँग्रेसला 31 जागा मिळालेल्या आहेत, मात्र सर्वात मोठा फटका हा ठाकरेंच्या शिवसेनेला बसलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे केवळ 10 उमेदवार विजयी होऊ शकलेले आहेत। या निकालांनी एक गोष्ट स्पष्ट होते आहे की राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये सध्या महायुतीचीच लाट आहे। तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे निकाल अत्यंत निराशाजनक ठरलेले असून त्यांना या निवडणुकीमध्ये मोठा धक्का बसलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेला श्रीवर्धन सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी यश मिळालेलं होतं, मात्र निवडून आलेल्या नगराध्यक्षांनी विजयानंतर लगेचच शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेच्या आनंदावरती विरजण पडलेलं आहे। मतदारांनी महायुतीच्या बाजूने कौल दिल्यानं आगामी काळात ठाकरे गटासमोर आपली संघटना टिकवण्याचं मोठं आव्हान उभं ठाकलेलं आहे। तर हे आव्हान आता ठाकरेंची शिवसेना कसं पेलणार आहे, त्याचं या निकालांबाबत नेमकं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे। अंबादास दानवेजी, आपलं स्वागत आहे लोकशाही मराठीवरती। अंबादास दानवेजी, खरं तर बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली आपण एकमेकांबरोबर संवाद साधण्यासाठी आणि शिवसेना काय करणार हे जाणून घेण्यासाठी, कारण अगदी काही क्षणांपूर्वी मुख्यमंत्र्यांची पार पडलेली पत्रकार परिषद। मात्र मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे की महायुतीला 75% जागांवरती यश मिळवण्यात आलेलं आहे आणि विरोधकांनी हव्या तितक्या सिरियसनेसनं या निवडणुका लढल्या नसल्याचा आरोप ते करताना दिसतात। अंबादास दानवेजी, या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं ॲनालिसिस तुमच्या नजरेतून आम्हाला पाहायचं आहे। मला असं वाटतं मुख्यमंत्री साहेब बोलले, मी ऐकलं, पण तो कालचं एक धर्माबादचं चित्र आपल्या चॅनलवर मी बघितलं की मतदारांना कोंडून ठेवलं होतं भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी। तिथले आमदार कोण, पवार, राजेश पवार बहुधा यांचं वाहन तिथं होतं, ते होते नव्हते मला नाही माहिती, पण त्यांचे कार्यकर्ते होते आणि त्यांनी मतदारांना डांबून ठेवलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं की एवढे एवढे पैसे देतो, ते दिल्यानंतर मतदाराला द्या। त्यांना दिवसभर डांबून ठेवलं बरं, आणि मग ते त्याच्यानंतर काय काय झालं अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं। अशा घटना